नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आज शनी अमावस्या आहे आणि शनिदेव हे कर्मफलदाता आहे, न्यायाधीश आहेत. आपल्या चांगल्या कर्मांची फळं हे शनिदेव आपल्याला देतातच. म्हणून आपण आपली वागणूक, आपले कर्म, शनिदेवांची उपासना ही नित्य करायची आहे. बघा, शनी अमावस्येच्या दिवशी आपण पितरांना तर्पणसुद्धा करू शकतो. बघा, ज्योतिषशास्त्रानुसार जवळपास 2000 वर्षांनी शनिवारी सूर्यग्रहण आणि शनी अमावस्येचा खूप अप्रतिम आणि दुर्मिळ योग आलेला आहे. आणि शनी आणि सूर्य हे फक्त ग्रह नसून ते पिता आणि पुत्र आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. असं त्यांचं नातं आहे. आणि हा खूप दुर्मिळ योग आणि हे सगळं एकत्र खूप मोठा संयोग होत असल्यामुळे आज आपल्याला उपाय करून त्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. तर बघा, शनी हा परीक्षा बघणारा आणि सूर्य हा आपलं भाग्य उजळणारा ग्रह आहे. आणि जेव्हा हे एकत्र येतात तेव्हा नक्कीच आपला भाग्योदय होतो. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, आज संध्याकाळी या अत्यंत शुभ योगावर तुम्हाला बरोबर टायमिंग लक्ष देऊ नाही का, बरोबर 8:18 आज संध्याकाळी तुम्हाला ही वेळ चुकवायची नाही आहे. कारण 8 हा शनिदेवांचा आकडा आहे आणि 1 हा सूर्यदेवतांचा आकडा आहे आणि 1 + 8 म्हणजे 9 हा मंगळचा आकडा आहे. हे वर्ष मंगळाचं आहे. त्यामुळे ही वेळ आपल्याला चुकवायची नाही आहे. तुम्हाला एक चौमुखी दिवा आपल्याला उंबऱ्याच्या बाहेर तिळाच्या तेलाचा समईचे वाती घालून आपल्याला तो बाहेर लावायचा आहे. आता तुम्ही हा पिठाचा पण बनवू शकता किंवा पणतीसुद्धा बनवून तुम्ही 4 दिशेला 4 वाती करून त्यात तेल घालून तुम्ही हा बाहेर दिवा लावू शकता. आता तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. बरोबर 8:18 तुम्हाला तो प्रज्वलित करायचा आहे. बघा, असं म्हटलं जातं, घरात वर्षभर मंगलमय गोष्टी घडाव्यात किंवा सगळीकडून खूप शुभ गोष्टी आपल्या घरी याव्यात म्हणून हा दिवा तुम्हाला न चुकता आज 8:18 लावायचा आहे. आता 4 दिशेला 4 वाती लावल्यामुळे चारही कडून येणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन आपल्या घरात चांगल्या गोष्टी किंवा शुभ गोष्टी या वर्षभर घडायला सुरुवात होईल. त्याचबरोबर शनी स्तोत्र किंवा सूर्यस्तुती किंवा सूर्य स्तोत्रसुद्धा तुम्हाला या दिवशी संध्याकाळी म्हणायचं आहे. बघा, हा उपाय अगदी साधा आहे, एकदम सोपा आहे. तुम्हाला कुठला पण पैसा खर्च करण्याची किंवा काही मोठा खर्च करण्याची गरज नाही आहे. त्याचबरोबर तुम्हाला आज संध्याकाळी शनी मंदिरामध्ये जाऊन शनी महाराजांना तेल, खडे मीठ, काळे कापड, लोखंडी खिळा, त्याच्यानंतर काळे उडीद असं तुम्हाला मंदिरामध्ये अर्पण करून यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला मंदिराच्या बाहेर कोणी गरजू व्यक्ती असेल त्यांनासुद्धा खाण्याच्या स्वरूपात किंवा पैशा स्वरूपात तुम्ही नक्की दान करा. कारण शनी महाराजांना दान, ज्या व्यक्ती गरजूंना दान करतात ते त्यांना खूप प्रिय असतात. आणि शनी महाराजांना आपण प्रार्थनासुद्धा करायची आहे की त्यांची कृपा आपल्यावर सदैव राहावी आणि आपण आपले कर्म, आचरण, विचार, वाणी, काम हे व्यवस्थित ठेवा किंवा स्वच्छ ठेवायचे आहेत. म्हणजेच तुम्हाला तुमच्या कर्मांचे चांगले फळ मिळते. त्याचबरोबर आज तुम्हाला 7 किंवा संध्याकाळी 7:30 वाजता आपल्या उंबऱ्यावर तुम्हाला न चुकता 5 कापराच्या वड्या तुम्हाला जाळायच्या आहेत. तुम्ही निरांजनामध्ये घालून जाळू शकता किंवा तुम्ही कुठल्या पणतीमध्ये कापूर घाला 5 आणि तुम्ही त्या बरोबर 7-7:30 वाजता आज संध्याकाळी उंबऱ्यावर ठेवून तुम्हाला जाळायचे आहेत. दिवा उंबऱ्याच्या बाहेर लावायचा आहे, पण कापूर उंबऱ्यावर ठेवून तुम्हाला जाळायचे आहेत. ह्याच्या मागचं कारण एवढंच आहे की बाहेरच्या वाईट शक्ती किंवा कोणत्या पण वाईट गोष्टी आपल्या घरात प्रवेश करत नाही. कारण अमावस्येची वेळ अशी असते की वाईट शक्ती, वाईट गोष्टी, नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरी प्रवेश करण्यासाठी त्यांना खूप बळ असतं. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या केल्यामुळे त्यांना आपण तिथंच दरवाजाच्या बाहेर रोखू शकतो. तर आता मी गेले 2 वर्ष हा उपाय करते. मला खूप सुंदर अनुभव आहे. तुम्ही दर अमावस्येला हा कापराचा उपाय नक्की करू शकता.
तर हे दोन्ही उपाय आज नक्की करा. शनी महाराजांचं दर्शन घ्या. तर शनी स्तोत्र आणि ओम शम शनिश्चराय नमः हा एक माळ जप आज नक्की करा. त्याच्यानंतर जेवढं दान करता येईल तेवढं दान करा. आपलं काम, आपलं आचरण, आपली वाणी हे व्यवस्थित ठेवा आणि जेवढं होईल तेवढं गरजूंना मदत करा. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.